पुण्यातील नवले पूल परिसरात अपघात थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्याला वेळ लागत असल्याने अपघात रोखण्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवली आहे। त्यानुसार अल्पकालीन उपाययोजना त्वरित अंमलात आणाव्यात असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दिले। नवले पूल परिसरात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। रस्त्यावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी PMPMLने योग्य जागा निश्चित करून अधिकृत बस थांबे निर्माण करावेत असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले। आता जे काही 3 ठिकाणी वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसतात, ती संख्या वाढून ती 6 करायची आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे, तिथे आता वेग मर्यादा जी 60 ची आहे ती वेग मर्यादा आता 30 ची केली जाणार आहे। खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे ओव्हरलोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत, ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे। त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रम्बलर्सची संख्या वाढवली जाणार आहे। केटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झालेत।